ट्रेडिंगमध्ये फायदे पण आहेत आणि जर चूक झाली तर नुकसान पण आहे. हो. इन्व्हेस्टमेंटमध्ये तेवढी रिस्क नाहीये, ठीक आहे. पण ट्रेडिंगमध्ये प्रॉफिट पण जास्त आहे, ठीक आहे. जेवढी रिस्क जास्त तेवढा प्रॉफिट जास्त असणार आहे, ऑब्विस आहे. ज्याला अजिबातच रिस्क नको आहे त्यांनी सरळ एफडीत पैसे ठेवा, वर्षाला 5.5-6% मिळतील, ठीक आहे. पण वर्षाच्या एफडी एवढा इंटरेस्ट जर तुम्हाला दिवसाला कमवायचा असेल तर तुम्हाला ट्रेडिंगमध्ये यायला लागेल. आणि ट्रेडिंग हे करिअर म्हणून पण बरेच लोक आजकाल सिलेक्ट करतात आणि ज्यांना करिअर म्हणून मार्केटमध्ये उतरायचं आहे अशा लोकांसाठीच मी स्पेशली काम करत असतो. आधी लोकांना माहीत नव्हतं. पूर्वी लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करणारा जो व्यक्ती आहे, लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करणारा व्यक्ती तो एकदम हाय क्लास समजला जायचा आणि जो डे ट्रेडिंग करतो तो थर्ड क्लास समजला जायचा. कारण त्यावेळेला जेव्हा जस्ट सुरुवात झाली होती इंट्राडे ट्रेडिंगची त्यावेळेला तेवढे पॉवरफुल इंटरनेट कनेक्शन नसायचे किंवा कॉम्प्युटर नसायचे, कोणाकडे मोबाईलचे ॲप नसायचे, चार्टिंग सॉफ्टवेअर नसायचे, ठीक आहे. तर तेवढं नॉलेजही नव्हतं कोणाला, तेवढा एक्सपिरियन्सही नव्हता कोणाला मार्केटचा. त्यामुळे इंट्राडे ट्रेडिंग हा जुगार समजला जायचा.